नमस्ते फ्रेंड्स, आज आपण मकर संक्रांत विशेष तीळ आणि शेंगदाण्याची अगदी मौसूद अशी चिक्की बनवतो आहे. लोणावळ्याची सुप्रसिद्ध अशी ही चॉकलेट चिक्की आज आपण बनवणार आहोत. मुलांना तर ही चिक्की अतिशय आवडते कारण यामध्ये आपण चॉकलेटचा फ्लेवर ॲड केलेला आहे. कोणालाही ही चिक्की बनवता येईल इतकी सोपी पद्धतीने मी आज तुम्हाला रेसिपी सांगितलेली आहे. त्यामुळे तुम्हाला जर का माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा, म्हणजे असेच छान छान व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील. चला तर मग फ्रेंड्स, पटकन वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. सर्व साहित्य कोणत्याही प्रकारच्या एकाच वाटीने किंवा भांड्याने मोजून घ्या, म्हणजे प्रमाण चुकणार नाही. 1 वाटी इथे मी तीळ घेतलेले आहेत. आता हे तीळ इथे मी बिना पॉलिशचे वापरलेले आहेत. तुम्ही पॉलिशचे तीळसुद्धा वापरू शकता. 2 प्रकारचे तीळ असे बाजारामध्ये मिळतात. असे चटचट उडेपर्यंत आपल्याला हे तीळ अगदी स्लो गॅसवरती 10 मिनिटं भाजून घ्यायचे आहेत. अगदी स्लो गॅसवरती असं हे तीळ भाजून घेतले ना की चिक्की अजिबात खराब वगैरे होत नाही, जाळी लागत नाही, भरपूर दिवस टिकण्यास मदतही होते. त्यामुळे ही प्रोसेस करणं गरजेचं आहे. खमंग आणि खरपूस इथे आपले तीळ तर भाजून झालेले आहेत. आता हे तीळ थंड करून घ्यायचं. त्यामुळे एका मोठ्या ताटामध्ये मी हे तीळ थंड होण्याकरिता काढून घेते. साहित्य भाजून घेताना शक्यतो जाड तळाचा पॅन वापरायचा आहे किंवा तवा वापरायचा आहे, जेणेकरून आपलं जे साहित्य आहे ते खाली लागणार नाही, लगेच करपणार नाही. अगदी आतपर्यंत आपल्याला ही शेंगदाणेसुद्धा अगदी खरपूस आणि खमंग असे भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणेसुद्धा भाजणं तितकंच गरजेचं आहे, कारण शेंगदाण्यालासुद्धा खवट वास लागू शकतो किंवा जाळी देखील लागू शकते. त्यामुळेच आहे ना, आपल्याला चिक्की भरपूर दिवस टिकण्यासाठी ही प्रोसेस इथे करणे गरजेचे आहे. शेंगदाणे इथे आपले पूर्णपणे भाजून झालेले आहेत. सारख्याच वाटीने मोजून इथे मी शेंगदाणेसुद्धा घेतलेले आहेत, मी सांगायचे विसरले. त्यानंतर आपल्याला ही शेंगदाणे एका मोठ्या ताटामध्ये असे थंड करून घ्यायचे आहेत. हवे तर तुम्ही साल काढून घेऊ शकता किंवा नाही काढले तरीही चालणार आहे, कारण चॉकलेट फ्लेवरची चिक्की आपण बनवतोय, त्यामुळे चॉकलेटचा रंग हा येणारच आहे. त्यामुळे साल काढून घेतले किंवा नाही घेतले तरी पण चालेल. आता इथे शेंगदाणे अगदी मिक्सरमध्ये बारीक अशी आपल्याला पेस्ट अशी तयार करून घ्यायची आहे. एकसारखे हे मिक्सरमध्ये फिरवायचे, म्हणजे यांची अशी पेस्ट बनून तयार होते शेंगदाण्यांची. अगदी मऊ आपल्याला ही पेस्ट इथे तयार करून घ्यायची आहे. त्यानंतर तीळसुद्धा आपल्याला खूप जास्त बारीक फिरवायचे नाही आहे, जाडसर असेच ठेवायचे आहेत, कारण ते टेक्स्चर चिक्कीला आलं पाहिजे म्हणून. लहान मुलंसुद्धा खाऊ शकतील इतकी मऊसूद आपली ही चिक्की बनवून तयार होते. शिवाय चॉकलेट फ्लेवर असल्यामुळे तर आहे ना, मुलं अतिशय आवडीनेच खातात. कारण मग कडक चिक्की असली ना खायला की दाताने चावायला मुलं देखील कंटाळा करतात. त्यामुळे अशी मऊसूद चिक्की अगदी वयस्कर व्यक्तीसुद्धा खाऊ शकतात, इतकी मऊसूद बनवून तयार होते. आता ज्या वाटीने आपण शेंगदाणे आणि तीळ मोजले त्याच वाटीने आपल्याला 2 वाटी गूळ घालायचा आहे. पण त्याआधी जाड तळाची कढई घ्यायची आणि त्यामध्ये थोडंसं तूप घालायचं आहे आणि अगदी हातांनी फुटला जाईल, आपण पुरणपोळीसाठी वापरतो ना, अगदी तोच आपल्याला गूळ इथे वापरायचा आहे. चिक्कीचा गूळ वगैरे अजिबात वापरायचा नाही. आता हा गूळ आपल्याला कमी गॅसवरती विरघळवून घ्यायचा आहे. फक्त गूळ असा थोडासा विरघळला ना की यामध्ये आपल्याला वेलची पावडर घालायची आहे, ज्याने फ्लेवर खूप छान येतो. आता इथे मी 2 चमचे कोको पावडर घेतलेली आहे. तुम्ही कुठल्याही कंपनीची इथे कोको पावडर वापरू शकता. स्लो गॅसवरतीच आपल्याला ही कोको पावडर आणि वेलची पावडर या गुळामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. कोको पावडर संपूर्णपणे या गुळामध्ये मिक्स झाल्यानंतर आणि गुळाच्याही काही गुठळ्या फोडून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला आपण जी शेंगदाण्याची पेस्ट तयार करून घेतली होती ती लगेचच घालून घ्यायची आहे. ही जी काही प्रोसेस आहे ना ती अगदी पटापट आपल्याला करून घ्यायची आहे. शेंगदाण्याची अगदी बारीक आपण पेस्ट तयार करून घेतल्यामुळे ती लगेचच या गुळामध्ये मिक्स देखील होते. खूप जास्त मेहनत घेण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे, कारण ही प्रोसेस अगदी पटापट करायची असल्यामुळे पटकन ही चिक्कीसुद्धा बनवून तयार होते. त्यामुळे रेसिपी खूप सोपी आहे, तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. म्हणूनच अशी ही चॉकलेट चिक्की नक्की एकदा घरी ट्राय करा. कोणत्याही प्रकारचा पाक वगैरे बनवण्याचीही आवश्यकता नाही आहे, त्यामुळे पाक बनेल की नाही, चुकेल का याचंही टेन्शन नाही अजिबात. शेंगदाणे अगदी गुळामध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण बारीक करून घेतलेले तीळसुद्धा यामध्ये घालून घ्यायचे. सर्वच मिश्रण अगदी पटापट आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे आणि सर्व मिक्स झाल्यानंतर इथे गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची. घेतलेलं आपण 2 वाटी गुळाचं अगदी परफेक्ट प्रमाण झालेलं आहे, त्यामुळे लगेचच इथे गॅस बंद करून घेतल्यानंतर मिश्रण थंड होण्याआधी असं ताटामध्ये लगेचच काढून घ्यायचं आहे. अगदी पटापट सांगितल्याप्रमाणे इथे ही प्रोसेस करायची आहे. ताटाला तुपाने ग्रीसिंग करून घ्या किंवा मग असा बटर पेपर असेल तर उत्तमच. असं हे बटर पेपरवरती सर्वच मिश्रण काढून घ्यायचं आहे किंवा तुपावरती सुद्धा तुम्ही हे मिश्रण काढून घेऊ शकता. कलथ्याच्या मदतीने लगेचच हे सर्व मिश्रण एकसारखं पसरवून घ्यायचं आहे. थंड होण्याच्या आधी अगदी पटकन आपल्याला इथे ही प्रोसेस करायची आहे, कारण गूळ थंड झाल्यानंतर मिश्रणही अगदी कडक होऊ लागतं, कारण गूळ हा लगेचच थंड होतो हवेने.
त्यामुळे अगदी पटकन आपल्याला इथे ही प्रोसेस करायची आहे. त्यानंतर थंड होण्याच्या आधी लगेचच यांच्या अशा वड्या पाडून घ्यायच्या आहेत. म्हणजे चिक्कीला शेप देऊन घ्यायचा आहे हवे तसा. तुम्हाला लहान आकाराच्या आवडत असतील तर लहान आकाराच्या तुम्ही इथे चिक्क्या तयार करून घेऊ शकता. जसं आवडेल तसा तुमच्या आवडीनुसार. पण थंड होण्याच्या आधी मात्र ही प्रोसेस करणं गरजेचे आहे. आणि कट करून झाल्यानंतर मात्र थंड होऊ द्यायच्या पूर्णपणे वड्या किंवा चिक्की. त्यानंतरच आपल्याला ह्या डिमोल्ड करायच्या आहेत. मस्त अगदी टेक्स्चर तुम्ही इथे पाहू शकताय. अगदी परफेक्ट आपली जशी लोणावळ्याची प्रसिद्ध चॉकलेट चिक्की बनते ना, अगदी त्याच प्रोसेसमध्ये आपण ही चिक्की बनवून तयार केलेली आहे. लहान मुलांस काय अगदी वयस्कर व्यक्तीसुद्धा अतिशय आवडीने खाऊ शकतील इतकी ही मऊसूत चिक्की बनवून तयार झालेली आहे. तोंडात जाताच विरघळणारी अशी ही चिक्की रेसिपी जर का तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. येणाऱ्या मकर संक्रांतीला अशी ही रेसिपी नक्की ट्राय करा. चला तर फ्रेंड्स, पुन्हा भेटूयाच. तोपर्यंत ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग. बाय बाय.